Here, today we learn about the spinal cord. The spinal cord is the part of the central nervous system that the lower extension of the medulla oblongata. Here we learn on the medulla oblongata. आता इथं पहा, हा जो पार्ट आहे बरोबर, ह्या पार्ट मध्ये इथं हा एवढा जो पार्ट आहे हा टोटल पार्ट ब्रेनचा होता आणि इथून ह्या हा जी रेष मारलेली आहे इथून खालचा जो पार्ट आहे इथून खाली काय सुरू झालं, हा झाला स्पायनल कॉर्ड सुरू झाला. म्हणजे हा जो वरचा पार्ट आहे हा ब्रेनचा आणि त्याला खालची ही स्टिक दिसते त्याला म्हणायचं स्पायनल कॉर्ड. हिअर the spinal cord, these are the second important part of the central nervous system and the lower extension of medulla oblongata. Here these are forms, here these are the medulla oblongata. हा जो भाग आहे याला काय म्हणायचं, medulla oblongata. Here this medulla oblongata, below this forms that is the spinal cord. Here it is the stem-like structure within the neural canal and they are surrounded by the meninges. जनरली याला काय असतात, मेनिंजेस असतात. हे जो ब्रेनच्या खाली हे जे दिसतात हे जे पार्ट्स आहेत हे म्हणजे त्या स्पायनल कॉर्डचे पार्ट्स आहेत. हिअर these are forms the outer covering called as the meninges. Here these forms by here these are the structure of the याच्या आतून गेलेलं असतं पहा, हा व्हर्टेबल कॉलम आहे याच्या मधून हे जे दिसतंय याच्या मधून हा स्पायनल कॉर्ड ही जी मधली रेष दिसते पहा, इथं मी काय करतोय पहा, ही जी रेष आहे ही जी रेष म्हणजे काय आहे, मध्ये गेलेला स्पायनल कॉर्ड. हिअर दीज आर द स्पायनल कॉर्ड. इट कन्सिस्ट बाय द आउटर कव्हरिंग. याच्या वरच्या बाजूला काय असतं, असे कव्हरिंग असतं, लेअर असतं. हिअर दीज आर द डिफरंट मॅटर दॅट इज द ड्युरा मॅटर, अरॅक्नॉइड मॅटर अँड पाया मॅटर. आणि त्याच्यामध्ये काय असतं, it forms with the spinal fluid called as the cerebrospinal fluid. These are covering by this later. The spinal cord, it is lies within the neural canal of the vertebral column. Vertebral column मधून तो जातो and it is surrounded by the three meninges. त्याच्यावरून तीन लेयर्स असतात. पहिला पाया मॅटर, ड्युरा मॅटर आणि अरॅक्नॉइड मॅटर असे तीन प्रकारचे लेयर्स त्याच्यावर असतात. आणि सीएसएफ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, सीएसएफ म्हणजे काय, दॅट इज द सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. इट फॉर्म्स द फ्लुइड बाय द क्युशन अराउंड द स्पायनल कॉर्ड. आणि याच्यावरून काय असतं, हे लेयर असतं, दॅट इज द सेरेब्रोस्पायनल कॉर्डचं लेयर असतं. नाउ दे आर द आउटर कव्हरिंग. The structure of the spinal cord, these are long and cylindrical rod-like structure that is the 42 to 45 centimeter long. Generally 42 to 45 centimeter long असतं and 2.0 to 2.5 centimeter in broad. The spinal cord is at an anterior end. It tapers posteriorly into the conus medullaris, and these conus medullaris that is called as L1 and L2. conus medullaris आपण काय म्हणतो, L1 and L2. म्हणजे त्यातून जे बाहेर निघालेल्या ज्या असतात त्याला L1 आणि L2 म्हणतात. इट कंटिन्यूज टू द थ्रेड लाईक द फिलम टर्मिनल्स अँड दे आर पोस्टिरियरली फॉर्म द स्पायनल कॉर्ड. आणि शेवट त्याला काय म्हटलं जातं, स्पायनल कॉर्ड. The spinal cord shows the two swelling along the length called as the cervical and lumbar. They are in 31 pairs. Generally ह्या किती जोड्या असतात, ह्या 31 जोड्या असतात स्पायनलच्या. The 31 pairs of spinal nerves, they arise from the lateral side of the spinal cord. 31 जोड्या म्हणजे
आता हा ब्रेन आहे आणि ह्या ब्रेन पासून अशा ही एक जोडी, ही दुसरी जोडी, अशा किती जोड्या आहेत? अशा 31 जोड्या वरून कुठपर्यंत गेलेल्या आहेत? व्हर्टेब्रल कॉलम पर्यंत अशा जोड्या गेलेल्या आहेत. अँड they forms the lumbar swelling equilibrium. They forms the bunch of nerve from the hind part of the spinal cord. कुठपर्यंत? ह्या शेवटच्या हा जो व्हर्टेब्रा असतो त्याच्यापर्यंत त्या गेलेल्या असतात. Then they are within the terminal. They appears like the horse tail called as the cauda equina. त्याला आपण काय म्हणतो? Cauda equina means the bunch of nerves like the horse tail called as the cauda equina. Cauda equina म्हणजे काय? That is, these are the bunch. हा जो कावडा इक्विना आहे म्हणजे काय आहे? हा शेवटचा टोकाला, इथं हा जो पार्ट असतो त्याला कावडा इक्विना म्हणतात. बंच ऑफ नर्व्स appears like the horse tail of the phylum terminals. They called as the cauda equina. When they are showing from these, that is, they are showing by the tiers of spinal cord, shows by the dorsoventrally flatterns. आता हा जो आहे हा जनरली कसा दिसतो पहा. Here they showing by this type. आता मी एक डायग्राम काढतो. Here see here, these are the diagram. मग ही डायग्राम कशी दिसते पहा. या प्रकारे टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड दिसतो, लाईक दिस. हे त्याचं वरचं आवरण. Here these are the tiers of spinal cords. Here these are the central, that is called as the central canal. आतमध्ये हा सेंट्रल कॅनल असतो. परत मी तुम्हाला ही डायग्राम काढून दाखवतो पहा. डायग्राम टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड जर काढायची असेल तर कशा पद्धतीने काढायची लक्षात घ्या. अगोदर मध्ये एक हा गोल काढला, याला म्हणायचं सेंट्रल कॅनल, बरोबर. सेंट्रल कॅनलच्या बाजूने, बरोबर, काय करायचं? हिअर टू फॉर्म्स हिअर. ठीक आहे. त्याच पद्धतीने परत खालच्या बाजूने, ठीक आहे, या पद्धतीने दोन खाल्या. त्यानंतर पहा परत ही एक काढायची. ठीक आहे. मी तुम्हाला काय शिकवतो? टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड. तुम्हाला डायग्राम काढायला येते. आता हा काय काढला? एक्स. पहा झालंय. आता याला हा गोल पूर्ण केला. ठीक आहे. हा गोल पूर्ण केला. आता याला वेगवेगळे नावं देता येतील. आता इथं मध्ये तुम्ही याला डॉट डॉट देऊ शकता. ठीक आहे. डायग्राम कशाची आहे? टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड. आता हे जे मध्ये डॉट डॉट दिलेले आहे, आता याला आपल्याला लेबलिंग म्हणजे नावं द्यायची आहेत. आता हे नावं काय आहेत? पहिलं तुम्हाला मी सांगितलं, हे नाव काय आहे? सेंट्रल कॅनॉल. हे नाव काय आहे? सेंट्रल कॅनॉल. सी दॅट इज द सेंट्रल कॅनॉल. देन मग याच्या आतमध्ये सेंट्रल कॅनॉलच्या इथं हे डॉट डॉट दाखवलेले आहेत, ते आहे ग्रे मॅटर. हे काय आहे? ग्रे मॅटर. दॅट इज द GREY, ग्रे मॅटर. मी फक्त शॉर्ट फॉर्म लिहितो GM, दॅट इज द ग्रे मॅटर. आणि हे जे मोकळं दिसतं, हे 1 2 3 4, हे जे जिथं हे डॉट दाखवले नाहीत, हे आहे व्हाईट मॅटर. W, व्हाईट मॅटर. लक्षात आलं? ग्रे मॅटर, व्हाईट मॅटर आणि मध्ये सेंट्रल कॅनॉल. हे 3 नावं झाली. आता वरच्या बाजूला जो असतो त्याला म्हणतात डॉर्सल हॉर्न. डॉर्सल हॉर्न.
HORN, डॉर्सल हॉर्न. हा वरचा जर डॉर्सल हॉर्न असेल तर खालचा कोणता असेल? व्हेंट्रल हॉर्न. लक्षात घ्या, वरच्या बाजूला डॉर्सल म्हणायचं, खालच्या बाजूला व्हेंट्रल म्हणायचं. म्हणजे डॉर्सल हॉर्न, व्हेंट्रल हॉर्न असं झालं. किंवा आता दुसरं एक आहे डॉर्सल रूट असं पण म्हणतात याला. याच्यातून जे बाहेर निघतं त्याला काय म्हणायचं? डॉर्सल रूट असंही म्हणतात. कोणी मध्ये चॅटिंग करायचं नाही, लक्षात आलं? Here, see here, dorsal horn, ventral horn, dorsal root, ventral root. ठीक आहे. आता इथं हे मध्ये डॉट डॉट दाखवले आहेत, हे आहे ग्रे मॅटर, आणि जिथं काहीच नाही दाखवलं हे आहे व्हाईट मॅटर. ठीक आहे. त्यानंतर आतमध्ये पहा, आता हा डॉर्सल हॉर्न, हा व्हेंट्रल हॉर्न, बरोबर. आता इथं वरच्या बाजूला ह्या ठिकाणी अशी एक खाच असते. ठीक आहे. या ठिकाणी अशी एक खाच असते, खालच्या बाजूला सुद्धा एक अशी खाच असते. ठीक आहे. वरच्या बाजूला जी खाच असेल त्याला काय म्हणायचं? दॅट इज द फिशर, डॉर्सल फिशर. डी, दॅट इज द डॉर्सल फिशर, FISSURE, फिशर, डॉर्सल, पोस्टीरियर, अँड द अंटेरियर मीडियन फिशर. याच्यामध्ये इथे एक खाच आहे, दॅट इज द अंटेरियर मीडियन फिशर. या प्रकारे त्याचं ही डायग्राम आहे. मग dorsoventral flattened due to the presence of deep narrow posterior fissure, or these are the shallow broad anterior fissure. ही आहे anterior fissure, हे आहे dorsal fissure. The fissure divide into the spinal cord into the right and left side. ही right side, left side. The central canal is present in center. मध्ये काय असतं? Central canal असतं. And gray matter is the hydrogen ion, the shape, that is the H shape. पहा, ग्रे मॅटर कसं आहे? H आकाराचं आहे, कॅपिटल H. while the white matter on the outer side, आणि व्हाईट मॅटर त्याच्या बाजूला आहे. हे H आकाराचं कोणतं आहे? ग्रे मॅटर आहे, आणि त्याच्या बाजूला हे जे दिसतं हे व्हाईट मॅटर असतं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय पाहिलं? टीयर्स ऑफ स्पायनल कॉर्ड. The tiers of spinal cord, the fissure divide into the gray matter into the 6 hour. The pairs of dorsal horn, pairs of lateral horns, and pairs of ventral horns. 3 horns आहेत, बरोबर. Then the fissure divides into the white matter into the 6 column. These are the 6 columns. Here, these are the diagram of tiers of spinal cord. तीच डायग्राम परत तुम्हाला इथं दाखवलेली आहे. आता ह्या डायग्राम मध्ये परत तेच नाव दिलेले आहेत. पहा, इथं H आकाराचं हे काय आहे? ग्रे मॅटर. हे जे डार्क दिसतं हे H आकाराचं ग्रे मॅटर. इथं मध्ये जे दाखवलेलं आहे पहा, सेंट्रल कॅनॉल दिसतं इथं. सेंट्रल कॅनॉल इथं वरती नाव दिलेलं आहे सेंट्रल कॅनॉल. Here, the spinal cord is dorsoventrally flattened and presence of deep narrow posterior fissure. इथं आतमध्ये posterior fissure दिसतं sulcus मध्ये, बरोबर. They are forms. Then they are broad anterior fissures and a central canal can be seen in center. आणि मध्ये काय दिसतं? सेंटरला central canal. The fissure divide into the spinal cord incompletely into the right and left side. Generally right आणि लेफ्ट अशा दोन्ही साइड त्यामुळे तयार झालेले आहेत. Then the gray matter is somewhat H shape. ग्रे मॅटर हे H आकाराचं असतं. The gray matter somewhat H shape and they show the butterfly shape. कधी कधी बटरफ्लाय शेप पण दिसतं. बटरफ्लाय म्हणजे बटरफ्लाय दोन्ही बाजूला 2 पंख असतात, तसे ते त्याचा आकार आहे. ऑन द इनर साइड, while the white matter is on outer side of this gray matter. ग्रे मॅटरच्या बाजूला हे काय आहे?
व्हाईट मॅटर आहे. इथं हे जे दिसतं व्हाईट मॅटर आहे. द फिशर डिव्हाइड टू ग्रे मॅटर इनटू द 6 हॉर्न्स. त्याच्यामुळे किती हॉर्न तयार झाले? 6 हॉर्न तयार झाले. पहा इथं 1 2 3 4 याच्यातून इथून निघाला, इथून बाहेर आला. पहा बरोबर, हे 6 हॉर्न तयार झाले. हिअर द नेमली ॲज डॉर्सल, लॅटरल, व्हेंट्रल, दोन डॉर्सल, लॅटरल आणि व्हेंट्रल असे 3 हॉर्न झाले. लक्षात आलं? हिअर दीज आर द 3 लॅटरल म्हणजे हे मधला एक हॉर्न. असे 3 इकडून 3 आणि तिकडून 3 असे 6 काय तयार झाले? नाउ दे आर फॉर्म्स द 6, नेमली 6 हॉर्न्स. देन they form the 6 column and they are dorsal, lateral and ventral. These are called as the funiculi. That is called as the funiculi. त्याला म्हटलं जातं funiculi. Here the dorsal and the ventral horn extends outside from the spinal cord. The dorsal root and the ventral root. Generally हा जो रूट आहे दोन्ही बाजूला, हॉर्न हे दोन्ही बाजूला, डॉर्सल हॉर्न फॉर्म द डॉर्सल रूट. म्हणजे डॉर्सल हॉर्न कोणत्या बाजूला असतो? डॉर्सल रूटला. व्हेंट्रल हॉर्न व्हेंट्रल रूटला असतो. ऑन दिस द डॉर्सल रूट इज कनेक्टेड बाय द डॉर्सल रूट. डॉर्सल रूट इज कनेक्टेड बाय द डॉर्सल रूट गँग्लिऑन. त्याच्यामध्ये काय हे तयार झालंय? गँग्लिऑन. म्हणजे इथं हा मोठा भाग तयार झाला. डॉर्सल बाजूला जो आलाय तिथं मोठा एक गँग्लिऑन तयार झाला. इथे गँग्लिऑन तयार झालाय. पहा ह्या बाजूला एक गँग्लिऑन आहे आणि ह्या एक बाजूला गँग्लिऑन तयार झालेला आहे. गँग्लिऑन म्हणजे हा मोठा भाग, डॉर्सल रूट गँग्लिऑन. इट हॅज द ॲग्रिगेशन ऑर द कलेक्शन ऑफ द युनिपोलार सेन्सरी न्यूरॉन्स. हे जे गँग्लिऑन म्हणजे काय असतं? दे आर एग्रिगेशन्स ऑफ द कलेक्शन ऑफ unipolar sensory neurons. Here these unipolar sensory neurons, they are forms. Then next, that is the association of interneurons, they are inside the gray matter. याच्या आतमध्ये ग्रे मॅटरच्या आतमध्ये काय असतात? न्यूरॉन्स असतात. Here it receives the signal from the sensory nerves. म्हणजे पहा इथून हे नर्व आतमध्ये घेतले जातात. सेन्सरी नर्व, यस सेन्सरी, यस फॉर द सेन्सरी, मोटार फॉर हियर, मोटार मीन्स यम, सेन्सरी फॉर यस. म्हणजे हे सेन्सरी नर्व म्हणजे आपल्याला जर काही कुणाचा धक्का लागला तर ते आपल्याला मेंदूला समजण्यासाठी हे सेन्सरी न्यूरॉन्स या साइडने ते वरच्या बाजूने घेऊन येतात. घेऊन आल्यानंतर हे कुठे जातात? डॉर्सल हॉर्न मधून इथं येतात आणि इथं एक सिनॅप्स तयार होतो. मग त्याचं प्रत्युत्तर देण्याचं काम इथं होतं आणि परत हे मोटार न्यूरॉनच्या साह्याने इथं हे आहे मिक्स्ड न्यूरॉन. इथं मिक्स्ड झाला सेन्सरी आणि मोटार, इथं एकत्र झाला म्हणून याला म्हणायचं मिक्स्ड. याला काय म्हणायचं? मिक्स्ड न्यूरॉन. आणि परत हा मोटार काय करतो? त्याला रिप्लाय देतो. रिप्लाय देतो म्हणजे उदाहरणार्थ डास बसला तुमच्या शरीरावरती तर तो सांगतो की आता त्याला मारा. म्हणजे हा झाला मोटार न्यूरॉन. सेन्सर न्यूरॉन तो घेऊन जातो की आपल्या शरीरावरती कोणीतरी बसलेलं आहे. म्हणजे डास बसला असेल, ढोकून बसलेला असेल किंवा कीटक बसलेलं असेल, ते घेऊन जाणारा न्यूरॉन्स म्हणजे सेन्सरी न्यूरॉन्स. हे घेऊन जातं कोणता? डॉर्सल गँग्लिऑन मार्फत डॉर्सल हॉर्न कडे आणि डॉर्सल हॉर्न कडून हे येतं व्हेंट्रल हॉर्नला आणि इथं मोटार हॉर्नला ते काय देतं? रिप्लाय देतं आणि ह्या मोटार ह्या त्या मसलच्या साह्याने ते काय करतात? प्रत्युत्तर देतात. हिअर दीज आर द व्हाईट मॅटर, दे मेनली द बंडल ऑफ मायलिनेटेड सीथ. आता हे जे व्हाईट मॅटर इथं आहे पहा, हे जे दिसतंय हे सर्व बाहेरच्या बाजूला हे जे दिसतंय हे आहे व्हाईट मॅटर. व्हाईट मॅटर मेनली द बंडल of the myelinated nerves called as the ascending and descending tract. The ascending tract conduct the sensory impulse in spinal cord and the descending tract conduct the motor impulse. हे जे आहे खालच्या बाजूचे ascending घेऊन जाणारे
असेंडिंग घेऊन येणारे, डिसेंडिंग घेऊन जाणारे, म्हणजे ह्या अशा दोन प्रकारे असतात. मग हे जे न्यूरॉन्स आहेत, या व्हाईट मॅटर मधले जे न्यूरॉन्स आहेत, हे न्यूरॉन्स काय करतात, त्यांचं सेन्सेशन पास करतात. दे मोटार इम्पल्स they are transmit from brain to the lateral side of the funiculi of the spinal cord. मग याचं फंक्शन काय आहे, हा जो तुम्हाला डायग्राम जी दाखवली आहे टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड, याची आपण याचा अभ्यास का करतो, म्हणजे त्याचं फंक्शन काय आहे महत्वाचं असतं. व्हॉट आर द फंक्शन ऑफ स्पायनल कॉर्ड? द स्पायनल कॉर्ड इज द मेन सेंटर ऑफ रिफ्लेक्स ऍक्शन. सगळ्यात महत्वाचं फंक्शन आहे, दे शोज द रिफ्लेक्स ऍक्शन, म्हणजे हे मेन सेंटर आहे रिफ्लेक्स ऍक्शनचं. आता रिफ्लेक्स ऍक्शन म्हणजे काय हे लक्षात घ्या. व्हॉट इज द रिफ्लेक्स ऍक्शन? द सडन और द क्विकली. व्हॉट इज मीन बाय द रिफ्लेक्स ऍक्शन? द रिफ्लेक्स ऍक्शन मीन्स the sudden, spontaneous or the automatic involuntary response to the stimuli called as the reflex action. म्हणजे सडन म्हणजे लगेच, सडन, स्पॉन्टेनियस, ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक म्हणजे आपोआप. म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्हाला एखाद्याला म्हणजे आपल्या शरीरावरती काही बसलं, जर समजा अचानक तुम्हाला दिसलं आपल्या हातावरती पॉयझनस कोब्रा किंवा विंचू बसलेला आहे, तुम्ही बसून देताल का? नाही. लगेच तुम्ही ते झटकताल. तुम्हाला सांगायची गरज आहे का कोणी? नाही. म्हणजेच दे आर द सडन, ऑटोमॅटिक, इनव्हॉलंटरी रिस्पॉन्स. इनव्हॉलंटरी म्हणजे काय? व्हॉलंटरी रिस्पॉन्स आपण सांगतो मग ते ऐकतो, तसं इनव्हॉलंटरी ऑटोमॅटिक होतं. बरोबर? हृदयाचे ठोके आहेत, इनव्हॉलंटरी आहेत, ऑटोमॅटिक होतात ते. बरोबर? लाईक रिस्पिरेशन सुद्धा इनव्हॉलंटरी ऍक्शन्स आहेत, ते ऑटोमॅटिक होतात. तसं काही गोष्टी ऑटोमॅटिक होतात आणि त्या गोष्टी म्हणजे ह्या रिफ्लेक्स ऍक्शन. मीन्स द स्पायनल कॉर्ड इज द मेन सेंटर ऑफ द रिफ्लेक्स ऍक्शन. It provides the pathway of conduction of sensory and motor impulse. ते काय करतं? सेन्सरी न्यूरॉन्स आणि मोटार न्यूरॉन्सला ते काय करतं? They have to transmit the impulse to the connection by the all parts of the body. म्हणजे संपूर्ण शरीराला ते काय करतं? हे स्पंदन किंवा त्याचे जे रिस्पॉन्स आहे ते रिस्पॉन्स देण्याचं काम हे करत असतात. हिअर द डॉर्सल हॉर्न एक्सटेंड आउट फ्रॉम द स्पायनल कॉर्ड. वरचा जो डॉर्सल हॉर्न आहे तो काय करतो? डॉर्सल रूट पासून डॉर्सल गँग्लियॉनला जातो. व्हेंट्रल हॉर्न हा स्पायनल कॉर्डला व्हेंट्रल रूटला तो जातो. अँड दे आर असोसिएशन ऑफ इंटरन्यूरॉन्स. तुम्हाला अगोदर हे जे दाखवलं इंटरन्यूरॉन्स, हे जे आहे इंटरन्यूरॉन, ह्याच्या इथून इथपर्यंत जे काय रिपल्शन होतं त्याला म्हणायचं इंटरन्यूरॉन. इंटरन्यूरॉन दे लाईज इनसाइड द ग्रे मॅटर. कुठं असतो तो? ह्या ग्रे मॅटर मध्ये हा जो कनेक्टर असतो दोघांच्या मधला, त्याला म्हणायचं that is interneurons. They analyze it to persist by the direct and the response toward the motor neurons. They laying towards the central or the ventral horns. Here these are the part of what? That is the spinal cord. The tiers of spinal cord, the lateral horns have neurons of autonomous nervous system, ANS. That is the autonomous nervous system. लॅटरल हॉर्न्स काय करतात? ऑटोनॉमस नर्वस सिस्टम, ऑटोमॅटिक. काही गोष्टी ऑटोमॅटिक होतात, त्याला ऑटोनॉमस नर्वस सिस्टम म्हणायचं. द नर्व अराइज फ्रॉम द न्यूरॉन्स. दे आर इमर्ज आउट फ्रॉम द व्हेंट्रल रूट ऑफ स्पायनल कॉर्ड. काही नर्व्स म्हणजेच न्यूरॉन्स ह्या व्हेंट्रल रूट पासून निघतात, त्या स्पायनल नर्व्स असतात. व्हाईट मॅटर कन्सिस्ट ऑफ मायलिनेटेड असेंडिंग अँड डिसेंडिंग ट्रॅक्ट. व्हाईट मॅटर मध्ये असेंडिंग आणि डिसेंडिंग ट्रॅक्ट असतात आणि त्यामध्ये मायलिनेटेड काय असतं? व्हाईट मॅटर असतं. द असेंडिंग ट्रॅक्ट शोज द सेन्सरी इम्पल्स. असेंडिंग म्हणजे घेऊन येणारी आणि घेऊन जाणारी, दॅट इज द डिसेंडिंग. द डिसेंडिंग
here these are the descending tract has the motor impulse. पहा कधी कधी प्रश्न विचारला जातो, लक्षात आलं, डिसेंडिंग मध्ये हा मोटर इम्पल्स म्हणजे घेऊन जाणारा, आणि घेऊन येणारी जी असते ती असते सेन्सरी, ती असते असेंडिंग. लक्षात घ्या, असेंडिंग आणि डिसेंडिंग ह्या दोन प्रकार आहे. असेंडिंग ही सेन्सरी इम्पल्स ट्रान्समिट करते आणि डिसेंडिंग ही मोटार न्यूरॉन्स ही ट्रान्समिट करते. Here these are the things, that is these are the structure of spinal cord. हे आहे structure of spinal cord. Here the posterior feature, dorsal horn, dorsal root, lateral horn, lateral root, ependema, ventral horn, ventral root, anterior feature, आबा हे वर्षी जे तीन लेयर आहेत पहा, पाया मॅटर, ड्युरा मॅटर आणि अरॅक्नॉइड मॅटर, हे तीन लेयर्स आहेत. इथं हे दाखवलेले पाया मॅटर, ड्युरा मॅटर आणि अरॅक्नॉइड म्हणजे तीन. सगळ्यात वरचं पाया, नंतर ड्युरा, नंतर दोघांच्या मधलं अरॅक्नॉइड. त्यानंतर याच्यामध्ये हे डॉट डॉट दाखवलेले होते याच्या आकाराचे, हे आहे ग्रे मॅटर. याच्या बाजूला हे जे दिसतं हे आहे व्हाईट मॅटर. ठीक आहे. त्यानंतर मध्ये जो दिसतो त्याला काय म्हणायचं, सेंट्रल कॅनॉल. आणि वरच्या बाजूला जे फिशर असतं त्याला काय म्हणायचं, पोस्टिरियर फिशर. इथं हे खालच्या बाजूला दिसतं त्याला म्हणायचं अंटेरियर फिशर. अशा प्रकारे हे आहे टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड. महत्वाची डायग्राम आहे ही, तुम्ही तुमच्या वहीत काढायची आहे. असं सर्वांनी ही डायग्राम वहीमध्ये काढून ठेवायची. आता फंक्शन आपण पाहिलेलं आहे. इट इज द मेन फंक्शन, दॅट इज द मेन सेंटर ऑफ द रिफ्लेक्स ऍक्शन. म्हणजे हे काय आहे, मेन सेंटर ऑफ रिफ्लेक्स ऍक्शन. हे रिफ्लेक्स ऍक्शनचं मेन सेंटर आहे. इट प्रोव्हाइड्स नर्वस कनेक्शन ऑफ द ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. ते काय करतं, सगळ्या पार्टला काय करतं, न्यूरॉन्स ट्रान्समिट करतं. दे आर पाथवेज टू सेन्सरी अँड मोटार. जनरली ह्या दोन प्रकारच्या न्यूरॉन्सने ते ट्रान्समिट करतं. म्हणजे घेऊन येणारी असते सेन्सरी आणि घेऊन जाणारी असते मोटार. दे ट्रान्सफर्स टू द ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. देन द